आज शाळेतर्फे दोन्ही फादरांचं स्वागत केले जात आहे। आपल्या हेड मॅडम फादरांना पुष्प देऊन त्यांचं स्वागत करतील। मॅडम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय फादर विजय लोपेस, प्रमुख अतिथी सन्माननीय फादर रेणवीर जावरे, आजच्या सत्कार मूर्ती मिनल परेरा आणि आदरणीय व्यासपीठ उपस्थित आजी माजी शिक्षक वर्ग आणि पाहुणे मंडळी, आज दिवस सौख्याचा आहे, भाग्याचा आहे। हा दिवस दुःखाचा मानायचा की सौख्याचा मानायचा हा आपल्या दृष्टिकोनावरती अवलंबून आहे। मिनल आज सेवानिवृत्ती घेत आहे। मिनल ह्या शब्दाचा अर्थच आहे अनमोल रत्न। मिनल नावातील प्रत्येक अक्षराला एक विशिष्ट अर्थ आहे। मी जो अगदी नॅचरल मिनलच्या स्वभावामध्ये आहे, मिळून मिसळून वागणे, नम्रता, लगाव। मिनलला मानवी नात्यातील, भावनिक नात्यातील लगाव म्हणजे ओढ खूप आहे। तिच्या व्यक्तिमत्वाला वेगवेगळे पैलू आहेत। आता जी काही भाषण झाली त्याच्यामध्ये तुम्ही ऐकलं असेल की मिळून मिसळून वागणे, मग ती माणसं नात्यातली असो, ओळखीची असो किंवा ओळखीची नसो, तिचे सगळ्यांबरोबर संबंध हे मित्रत्वाचे, आपलेपणाचे आहेत। आणि तिचं विशेष गुण म्हणजे स्पष्ट वक्तेपणा। ज्या व्यक्तीकडे स्पष्ट वक्तेपणा असतो तो माणूस मनमोकळा असतो, स्वच्छ असतो। आणि हा तिचा मोकळेपणा केवळ बोलण्यातच नाही तर तिच्या हसण्यात। तुम्ही तिचं सगळ्यांनीच हसणं ऐकलं असेल, खळखळून हसणे, ढगांचा गडगडाट, पण ह्या गडगडामध्ये सुद्धा आकाशातील विजेचा लख्ख प्रकाश असतो। पोटात एक असं तिच्याकडे कधीच मी अनुभवलं नाही आणि नसतं। तिचा एक विशेष दुसरा गुण मी तुम्हाला सांगेन, ते म्हणजे दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानणे आणि दुसऱ्याच्या प्रगतीमध्ये स्वतःचा आनंद शोधणे। माझ्या आणि मिनलचे व्यावसायिक संबंधापेक्षा कौटुंबिक संबंध जास्त आहेत आणि मी या कुटुंबाच्या नात्यातूनच तिच्याविषयी भावना व्यक्त करत आहे। मला आठवतं की 2003 साली जेव्हा मी बीएड कॉलेजच्या प्राचार्य पदाची, प्रिन्सिपल पदाची सूत्र हाती घेतली, त्यावेळेला माझ्यापेक्षा तिला जास्त आनंद झाला होता। तिला खूप अभिमान वाटत होता आणि ह्या अभिमानाने, आनंदाने तिने स्वखर्चाने तिच्या शाळेत स्वीट आणून वाटले। आमची मीना प्रिन्सिपल झाली एका कॉलेजची, म्हणजे बघा। आणि हे सुद्धा तिने मला खूप दिवसानंतर सांगितलं। दुसरा एक प्रसंग मला आठवतो की साधारण 2000 साली आम्ही सगळ्या माणिकपूरलाच राहतो, पण आम्ही एक नवीन कार घेतली आणि जेव्हा आम्ही कार घेऊन मर्सेसला आलो, हॉर्न वाजला, मिनल बाहेर आली, धावपळ वरून खाली आली, गाडीत बसली। तिला एवढा आनंद झाला होता, ती म्हणाली आन्सर अंकल, ती आन्सर अंकलच बोलते, मला मीना आंटीच बोलते। म्हणजे हा एक प्रकारचा जवळीक आपलेपणा आहे ना। तर चला एक राऊंड मारूया। आणि ती इतकी उत्साही होते, म्हणजे दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होणारा
माणूस असतो, दुसऱ्याच्या प्रगतीमध्ये जो सहभागी होतो, खरा तो माणूस. मिनलकडे कामाची गतिशीलता आणि नियोजन, आता मॅडमने सांगितलं, अतिशय सुंदर. कोणतंही काम असेल, रेंगाळत तिला चालत नाही. कुठेही जायचं असेल, काहीही करायचं असेल तर तिचं नियोजन हे ते काम होण्याच्या 8 दिवसच एकदम परफेक्ट तयार असतं. आणि अतिशय ऍक्टिव्ह आणि गतिशील. आमच्या घरामध्ये कार्यक्रम असल्यानंतर सगळी वर खाली धावपळ करण्याचं काम तिचंच असतं. मीनलला गरिबांबद्दल खूप कळकळ आहे आणि गरिबांसाठी तिचा हात जो आहे हा नेहमी सरळ असतो. विद्यार्थ्यांबद्दल एक विशेष आस्था तिच्या मनामध्ये मला जाणवली. ती नेहमी आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांबद्दल बोलायची आणि शाळेच्या विद्यार्थ्यांबद्दल बोलताना आमची मुलं, माझी मुलं असा तिचा वाक्प्रचार असायचा की ती असे म्हणत असे. माझी मुलं, आमची मुलं किंवा आमची आणि माझे या शब्दांमध्येच आपल्याला जिव्हाळा आणि एक प्रकारचा आपुलकीचा, आपलेपणाचा सुगंध येतो. एकदा मी मिनलला घरी अशी काही चॉकलेट्स, तिच्या टेबलावर चॉकलेट्स आणि बिस्किट होती, तर ती पुड्या मागवत होती. पुड्या. मिनल, मला माहिती तुला आठवतं का? तर मी सांगितले काय चाललंय, तर ती सांगते ना या छोट्या छोट्या पुड्या करते बिस्किटच्या आणि चॉकलेटच्या. म्हटलं कशाला? तर शाळेतील मुलांना. मी सांगितले शाळेतील मुलांना कशा काय पुरतील? तर म्हणे ती शाळेतील मुलांना नाही, पण माझ्या वर्गात ना ही छोटी छोटी मुलं आहेत ना, मग त्यांनी प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं, अभ्यास व्यवस्थित केला तर मग त्यांना द्यायचं, मग दुसऱ्या मुलांना सुद्धा प्रोत्साहन मिळतं. म्हणजे बघा की बारीक सारीक गोष्टीमध्ये ती विद्यार्थ्यांचा विचार करीत असे. प्रत्येकाच्या आपल्या कौटुंबिक जीवनात, व्यावसायिक जीवनात, वैयक्तिक जीवनामध्ये आपण जीवन जगत असताना बरीचशी वादळं येतात, संघर्ष येतात, अडचणी येतात. हे कुटुंब घडवत असताना मिनलच्या सुद्धा जीवनामध्ये अनेक वादळं आली, संघर्ष आला. पण मिनल जेवढी संवेदनशील, भावनाशील आहे तेवढीच ती धैर्यवान आणि खंबीर आहे. मला आठवतं की नवीन घर बांधायला घेतलेलं होतं आणि त्यावेळेला इग्नेशियसचा, जे मिस्टर इग्नेशियस ह्यांचा 2 वेळा अपघात झाला, पायाचा अपघात झाला. ते कॉटमध्ये हॉस्पिटलमध्ये होते. म्हणजे अतिशय संघर्षाची परिस्थिती होती. एका बाजूला नवीन घराचं काम चालू होतं, दुसऱ्या बाजूला इग्नेस हॉस्पिटलमध्ये आणि पायाचा अपघात असल्यामुळे त्याच्याकडे विशेष लक्ष द्यावं लागत होतं. पदरात 2 लहान मुलं. पण आणि तसं मिनलचं वय कमी होतं, पण मिनल डगमगली नाही. या सगळ्या वादळाला, म्हणजे ती वादळ नाही म्हणून मी, की तिच्या जीवनातील त्या काळचं, त्या दिवसाचं एक चक्रीवादळ होतं. त्या चक्रीवादळाला तिने स्वतःच्या खंबीरतेने, स्वतःच्या धैर्याने आणि प्रार्थनेच्या बळाने थांबवलं आणि त्याच्यामध्ये ती यशस्वी झाली. आणि म्हणून मी म्हणते की ती भावनाशील असली तरी सुद्धा वेळ प्रसंगी जसा प्रसंग परिस्थिती येईल त्याला ती सहजरित्या तोड देते. हा एक प्रसंग मी तुम्हाला सांगते, थोडासा भावनिक संबंधाचा हा प्रसंग आहे, पण तो माझ्या जीवनातील प्रसंग मी कधीच विसरणार नाही. माझा एक भाऊ होता, रॉबर्ट त्याचं नाव. जन्मतः तो ऐकू शकत नव्हता, बोलू शकत नव्हता. पण जेव्हा माणिकपूरवरून म्हणजे मस्जिदचा सण असायचा तेव्हा मिनल आम्हाला सणाला बोलवायची. आणि मला आठवतं की तो जिवंत असेपर्यंत सणाचा स्वयंपाक झाल्यानंतर जेवढे पदार्थ होत असत त्या प्रत्येकाचे ते डबे भरायचे आणि ती सांगायची हे डबे रॉबर्टला दे. जेवढे पदार्थ, मग ते वड्यापासून असो, पोळ्यापासून असो, म्हणजे चिकन मटनचे जे असतील ते. मला आठवतं मी तिला विचारलं, अगं तुझी आई नाही येणार, तुझ्या आईला पण डबा भरावा लागेल ना? आईचा डबा मी भरते नंतर, पण हे घे. म्हणजे तिने, म्हणजे हा भावनेशील मी तुम्हाला सांगितलं की तिच्या मनामध्ये एक अपंग व्यक्ती की जिथे येऊ शकत नाही त्याच्याबद्दल किती कळकळ आणि किती संवेदनशीलता आहे. आज मिनल सेवानिवृत्त घेत आहे. अजून कदाचित 2 वर्ष तिची बाकी होती. आपण व्यावहारिक दृष्ट्या जर बघितलं तर आपल्याला असं प्रत्येक जण कदाचित तिला प्रश्न विचारेल,
अगं 2च वर्ष उरलेली होती, तर तू कशाला अशी रिटायरमेंट घेतली? कारण कदाचित आपण व्यवहार बघू, आपण आर्थिक फायदा बघू, आणि ते नॅचरल आहे, साहजिकच आहे. पण इथे मिनलने स्वतःच्या आतला आवाज ऐकला. कदाचित तिला असं वाटलं असेल की आता आपल्याला थांबायला हवं. माझा आतला आवाज मला थांबायला सांगतोय, कारण मला जर मनाविरुद्ध मी गेले तर कदाचित मी जाईन, चढ ढकल करून 2 वर्ष कशीही पूर्ण होतील, पण कदाचित मी विद्यार्थ्याला न्याय देऊ शकणार नाही. आणि म्हणून तिने योग्य वेळी योग्य तिथे थांबण्याचा अतिशय चांगला निर्णय घेतला. मिनल, आज जर बघितलं तर परमेश्वराची कृपा, कारण तू धार्मिक आहेस, तुला प्रार्थनेची खूप ओढ आहे ना. तिला तिच्याकडे कोण आशीर्वाद द्यायला कोणी गेल्यानंतर ती पहिलं कपाळावरती काय करते? उसाची खून करते. उसाची खून करून आशीर्वाद देते, बरोबर ना? तर तिला प्रार्थनेचंही बळ आहे. तर मिनल, परमेश्वराची कृपा तुझ्यावरती आहे, तुझं कुटुंब बहरलेलं आहे, फुललेलं आहे. आज ह्या दिवशी मी परमेश्वराकडे सर्वांतर्फी हीच प्रार्थना करीन की तुला तुझ्या पुढच्या आयुष्यामध्ये चांगलं, आरोग्य संपन्न, आनंददायी असं जीवन तुला लाभो, दीर्घायुष्य तुला लाभो. आणि जे सुख, समाधान, आनंद ह्याची फुलं तुझ्या कुटुंबामध्ये फुललेली आहेत, ती तशीच टवटवीत राहो. आणि तुझ्या वैयक्तिक कौटुंबिक जीवनाची हिरवळ जी आहे ही नेहमीच हिरवीगार राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. थँक्यू मॅडमच्या